नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती निवडीत पुन्हा महिला राज पाहायला मिळणार आहे. भाजपाकडून स्थायी समिती सभापतीपदी लता सोनार, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी उज्ज्वला ठाकरे आणि उपसभापतीपदी शोभा भिल यांचे अर्ज दाखल झाले आहेत. पूर्ण बहुमतामुळे निवड निश्चित मानली जात असून या महिला नेतृत्वामुळे शहराच्या विकास कामांना गती मिळेल असा विश्वास भाजप नेते गजेंद्र अंबळकर यांनी व्यक्त केला आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व धुळे जिल्ह्याच्या कोर टीमच्या माध्यमातून सर्वानुमते धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी लता काकू सोनार, स्थायी समिती सभापती उज्ज्वलाताई ठाकरे, महिला बालकल्याण सभापती व शोभा संजय भिल उपसभापती, महिला बालकल्याण उपसभापती अशी वरिष्ठांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ, धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुपभाई अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे, आदरणीय आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धनजी कदम पांडे साहेब, धुळे शहराच्या महापौर आमच्या भगिनी परदेशीताई, तसेच सर्वांच्या एकमताने ही निवड करण्यात आलेली आहे आणि भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे शहरात कसे चांगले काम उभे राहील असा निश्चितच प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात येईल. धुळेकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो की जी राहिलेली कामे आहे ती आम्ही येत्या 5 वर्षात कुठल्याही परिस्थितीत 100% पूर्ण कसे होतील याकडे आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आणि आत्ता आमची जी सभापती, उपसभापती, स्थायी समिती सभापती यांची जी निवड झालेली आहे हे निश्चितच महापौर ताई, उपमहापौर ताई ज्या पद्धतीने चांगले कामं करत आहेत त्याच पद्धतीने आमची सर्वच टीम ही निश्चितपणे चांगलं काम करेल एवढंच आश्वस्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.